नमस्कार, मी डॉक्टर महेश मनमोहन कुलकर्णी पुन्हा एकदा आंबा गुणवत्ता केंद्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। यापूर्वी आपण फुलधारणा झाल्यानंतर कशी काळजी घ्यावी यासंबंधीचा व्हिडिओ पाहिलात। त्यानंतर फळधारणा झाल्यानंतर कशी काळजी घ्यावी, झाडाला पाणी कसं द्यावं, वेगवेगळ्या प्रकारच्या संजीवकाच्या किंवा अन्नद्रव्याच्या फवारण्या कशा घ्याव्यात यासंबंधीचा व्हिडिओ देखील आपण पाहिलात। इतर फळ पिकांमध्ये जसं सफरचंदामध्ये, पेरूमध्ये, त्याचबरोबरीने केळ्यामध्ये बॅगिंग करण्याची संकल्पना ह्यापूर्वी सुरू झालेली होती आणि तीच संकल्पना विद्यापीठामध्ये आपण 2014 साली सुरू केली आणि त्यातून 2016 साली वर्तमानपत्राच्या बॅगेंचं फळाला आवरण करण्याची आपण शिफारस दिली। त्यानंतर 2023 साली बाजारात उपलब्ध ब्राऊन कलरच्या बॅगांची फळाला आवरण करण्याची शिफारस दिली। आज यासंबंधीच मी आपल्याला माहिती सांगणार आहे। शेतकरी बंधूंनो, आपण जर समजा पाहिलं तर बॅगिंगला अनन्यसाधारण महत्त्व आहे। फळ जर बघितलं तर ह्याच्यावर सगळीकडनं डाग पडतात आणि या डागामुळे जेव्हा हे फळ मोठं होतं त्यावेळेला चांगल्या प्रतीने हे फळ विकलं जाण्यापेक्षा कमी प्रतीने हे विकलं जातं आणि त्याच्यामुळे त्या फळाला फार कमी दर मिळतो। हे डाग पडण्यापासून त्याला जर समजा कुठे आपण वाचवू शकतो तर त्याच्यासाठी आपण बॅगिंग करतो। आपण जर समजा बॅगिंग केलं फळाचं तर त्याच्यातनं 4-5 गोष्टी शक्य होतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कीड व रोग आहेत त्याच्यापासून त्याचं संरक्षण होतं। त्याचप्रमाणे आपण पाहतो की जसं जसं फळ वाढत जातं तसं तसं उन्हाळाही वाढत जातो, तर त्या उन्हाच्या तीव्रतेपासून देखील या फळाचं संरक्षण होतं। चौथी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे या फळावर सारखं ऊन पडून आणि कमी पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे साक्याचं प्रमाण वाढतं, पण जेव्हा हे फळ बॅगेत जातं त्यावेळेला साक्याचं प्रमाण आपोआप कमी होतं आणि त्याच्यासाठी आपण बॅगिंग करणं फार गरजेचं आहे। आंब्यामध्ये मिलीबगचा त्रास होतो, त्याचप्रमाणे देठ कुजीचा त्रास होतो, त्याचप्रमाणे हे जे स्पॉट पडतात त्याचा त्रास होतो, त्याचप्रमाणे साक्याचा त्रास होतो, फळमाशीचा त्रास होतो। या सगळ्यांपासून जर समजा आपण पाहिलं तर ही छोटीशी बॅग जिला सर्वसाधारण 100 बॅगांसाठी 80 रुपये खर्च येतो, अशी ही 80 पैसेवाली बॅग हे या फळाचं संरक्षण करते। त्यासाठी हा जो देठ आहे अशा प्रकारचा हा देठ काढून टाकणं गरजेचं आहे। याला तुम्ही सिकेटर वापरू शकता आणि त्याच्यानंतर हे फळ याच्या आतमध्ये घालून याला स्टेपल करू शकता। आता हे जर समजा मी नाही केलं तर हे या फळावर उष्णता पडल्यामुळे याच्यातनं पाणी निघून जाणार आहे। या फळाला मी बॅगिंग केलेलं असल्यामुळे याच्यामुळे पाणी साचून राहणार आहे, त्याच्यामुळे फळाचं आकारमान जरी सारखं असलं तरी याचं वजन जास्त असतं। दुसरी गोष्ट जी महत्त्वाची आपण पाहिली ती म्हणजे ह्या फळाला जी एक प्रकारे लकाकी येते, म्हणजे बाजारात ज्याला आपण म्हणतो की याच्यावरनं ईस्ट वाढलेलं असेल तर त्याला चांगला दर मिळतो। इथे समान एक प्रकारचा रंग निर्माण होतो, फळाचा जो आतला गर आहे त्याचा गर देखील वाढतो, फळाचं वजन वाढतं, सर्वसाधारण 2 ते 3 दिवस अगोदर फळ तयार होतं। असे अनेक फायदे या बॅगिंगचे आहेत आणि त्याच्यामुळे आपण शेतकरी बंधूंनी ही बॅग तयार करायला शिकलं पाहिजे आणि स्वतः ही बॅग फळांना घालून फळांचं संरक्षण करायला शिकलं पाहिजे। विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग हे सुरूच असतात। आपण माझ्या पाठी पाहताय की वेगवेगळ्या प्रकारची बॅगा ज्या आहेत ह्या आपण आंब्याच्या फळांना घालतोय। सर्वसाधारण गोटीच्या आकाराची फळं होऊन गेल्यावर किंवा अंड्याच्या आकाराची फळं होण्यापूर्वी आपण बॅगिंग करणं गरजेचं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण बॅगिंग करतो ते बॅगिंग केल्यामुळे जर समजा आपण पाहिलं तर फळाचा आकारमान सुधारायला देखील मदत होते। आपल्याला मी दुसरी एक महत्त्वाची माहिती सांगू इच्छितो, ती म्हणजे ही ब्राऊन बॅग। जर समजा आपण ही ब्राऊन बॅग पाहिलीत तर या ब्राऊन बॅगेला इथे वरती एक प्रकारची तार आहे, ह्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत। याचा बाहेरून रंग हा तपकिरी असला तर आतून काळा रंग आहे, अशी 2 क्राफ्ट पेपरची आवरणं याला आहेत। हे असं 20 सेंटीमीटर तर असं 28 सेंटीमीटर आहे। कागदाची बॅग जी मगाशी मी आपल्याला दाखवली ती अशी सर्वसाधारण 20 सेंटीमीटर तर अशी 24 सेंटीमीटर आहे। जर समजा त्या बॅगेला तुम्ही पाहिलं तर त्या बॅगेला आपण खालून होल केलेले आहेत आणि ह्या बॅगेला जर समजा तुम्ही पाहिलं तर या बॅगेला इकडनं एक होल आहे, हे माझं बोट बाहेर येताना दिसतंय बघा। तर हे होल उघडं राहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण हे फळ आतमध्ये घालणार आहोत त्यावेळेला ही तार जी आहे ही आपण अशी गुंडाळायची आहे आणि अशी गुंडाळून ही बॅग आपल्यासमोर त्या झाडाला फळाला लावली गेली पाहिजे। ह्या अशा प्रकारच्या बॅगेमध्ये जर समजा आपण फळं करणार असलो तर बाजारामध्ये जर समजा आपण पाहिलं तर बाजारामध्ये अशा प्रकारच्या बॅगा ह्या वेगवेगळ्या
ऑनलाईन वेबसाईटवर म्हणा किंवा विक्रेतादारांकडे देखील उपलब्ध आहेत. सर्वसाधारण 2 ते 2.5 रुपयापर्यंत एक बॅग आपल्याला पडते. शेतकरी बंधूंनो, तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की बॅगेमध्ये तयार झालेलं फळ कसं ओळखायचं. तर निश्चितपणे काही फळं जी आहेत ही तुम्ही बॅग न करता ठेवा. याचं वय आणि आतल्या फळाचं वय सारखंच आहे, त्याच्यामुळे ते वाढत जाईल आणि या बाहेरच्या फळावरनं आपल्याला अंदाज येईल की आतली फळं तयार झालीत की नाही. निश्चित त्यावेळेला जर समजा आपण बॅग उघडलीत आणि फळ चेक केलं आणि त्याची जर समजा पक्वता झालेली असेल तर आपण ते काढू शकता. पक्वता झालेली नसेल तर पुन्हा बॅगिंग करून ठेवू शकता, स्टॅपलर मारू शकता. माझी आपल्याला सर्वांना ही विनंती राहील की आपण निश्चितपणे ह्या वर्षी हा प्रयोग आपल्या बागेमध्ये करून बघाल आणि त्याच्याबद्दलचे फीडबॅक हे आमच्या यूट्यूब चॅनलवर द्याल. आपल्याला हे तंत्रज्ञान आवडले असेलच, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.